नमस्कार. श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत शुभांगी भडबडे लिखित कालिदास. मी अज्ञानी आहे, अल्पमती आहे. शिष्टाचार रीतिनियम सारं जाणलं तरीही शब्दकलेचं ज्ञान मला नाही. सत्य सांगायचं तर मला कसलंच ज्ञान नाही. कसा जाऊ मी शयन कक्षात? वेदवतीने मला काही विचारलं तर? सत्य सांग मित्रा, मी उत्तर तरी देऊ शकेन का? मातृगुप्त म्हणाला. भयभीत होऊ नको वत्सा. कुठलाही प्रणय कसा करावा हे सांगावं लागत नाही. सृष्टीच्या विशाल अंतरंगात अनेक जीव आहे ज्यांना भाषा नाही, शब्द नाही, ते सुद्धा जीवसृष्टीची उत्पत्ती करतात. भ्रमर कमलिनीत सहज गुंतल्या जातो. ईश्वराने परस्पर आकर्षण घडवले ते शब्दातीत आहे. तेव्हा वत्सा, तुला संभ्रमित आणि भयभीत होण्याचं कुठलंच कारण नाही. मी काय तुला सांगावं? नवनीत अग्नीजवळ गेल्यावर काय होतं हे मी स्पष्ट करायला हवं का? राजपुरोहित सुशर्मा त्यांच्या मस्तकावर हात ठेवून म्हणाले. आपण मातृगुप्ताला आता बहुवचनात संबोधायला हवं. सत्य आहे म्हणजे वेदवती आम्हाला काही विचारणार नाही. कदाचित नाही, कदाचित सहज शब्द असतील. राजकन्या विद्योत्तमा, विद्वत्वती आणि शास्त्रप्रवीण असल्या तरी प्रणयाला शब्द आणि विद्वत्ता यांची आवश्यकता नसते. स्पर्शातून उमलत जाते ती संवाहक प्रणय संवेदना. तरीही आता कुठलेही प्रश्न नकोत, मंत्री केशवदास म्हणाले. तसं मातृगुप्त सहज स्वस्थ होत म्हणाला. आपण सारं अनुभूतीने बोलता आहात तेव्हा ते सारं सत्यच असणार. तरीही अनामिक भय आणि आशंका मनातून जात नाहीत. आपण ईश्वराजवळ माझ्यासाठी प्रार्थना करावी. मातृगुप्त शयन कक्षाकडे वळला तेव्हा कुमारसेनचं मन भरून आलं. आपण मातृगुप्ताला इथे आणण्यात अपराध तर केला नाही. असत्याच्या आधारावर सत्याचा प्रासाद उभारण्यात आपला अपराध तर घडला नाही. सत्वशील, निरागस, राजनीतीच काय, परंतु विद्येपासूनही अनभिज्ञ असलेल्या या गोपालकाला विदिशाच्या राजा भोजाच्या कन्येशी त्याचा विवाह करून देण्यात आपण त्याचा बळी तर देत नाही आहे. हा विचार येताच कुमारसेनने त्याला दृढ आलिंगन दिलं आणि मनोमन म्हणाला, ईश्वर तुझं कल्याण करू मित्रा. आता पुढे काय होणार याविषयी त्याचंही मन आशंकित झालं होतं. मित्रा, प्रस्थान करू ना? कुमारसेननी मानेनीच होकार दिला. तेव्हा मातृगुप्त किंचित विचारात पडलाच होता, परंतु भान आल्यावर सारंच विसरून तो वेदवतीच्या शब्दाशब्दात अडकत चालला होता. मातृगुप्तही वेदवतीचे प्रश्न ऐकताना मनोमन म्हणत होता, कोणत्या क्षणी आपण मोहित झालो, कोणत्या क्षणी आपल्या मुखातून होकार पडला तो क्षणच अपशकुनी असावा, किंवा आपण स्वतःलाच परिचित नसावं. कारण अकारण देवदार वृक्षाच्या टोकावर जाण्याचा ध्यास धरावा तसं झालं होतं. असं आपण का केलं याचा साधा विचारही आपल्या मनात त्या क्षणी येऊ नये याचं त्याला पुन्हा पुन्हा आश्चर्य वाटत होतं. आपल्या मनात कोणतीच स्वप्न नव्हती, आकांक्षा नव्हती, कोणत्याही क्षितिजापर्यंत धावायचंही नव्हतं. ध्येय तर नव्हतंच. गोपालक म्हणून असलेल्या कधी स्वप्न पडू शकतात? सहज साधं जीवन होतं. सहज साधी दिनचर्या होती. रानावनाशी, फुलपाखराशी मैत्री होती. निर्मल सरिता निर्मल मनाचे मित्र होते. सारं सुखकर होतं. परंतु आपल्या सौंदर्यानं आणि सुदृढ देहयष्टीनं घात केला. परीक्षाच घ्यायची ठरवली होती नियतीनं, कठोर परीक्षा, आणि मूल्यांकन करणारी विद्वत्वती वेदवती होती. तरीही तो म्हणाला होता, कनककामिनी, चतुरांगना, लावण्यवती स्त्रीचं मला भय नाही. भय आहे ते सकल शास्त्र निपुण असलेल्या वेदवतीचं. राजपुरोहित तेव्हा स्तब्ध होते. प्रत्यक्षात तेच घडलं होतं. आता वारंवार विचारलेला अस्ति कश्चित वाग्विशेषः या प्रश्नाला उत्तर काय द्यावं? प्रश्नाच्या आवर्तातून तो सुटत नव्हता. नियतीनं हातात हात घेऊन चालत राहावं आणि एका क्षणी न कळत हात सोडून द्यावा. तसंच घडलं. आणि मग अडखळत पावलं टाकताना गर्तेत खोलवर जावं. त्यातून निघताही येऊ नये, स्वतःला सावरताही येऊ नये, तसंच काही तर. आणि वेदवती मातृगुप्ताला प्रिय असणाऱ्या कला, साहित्य, शास्त्र याविषयी विचारणार याची त्याला पूर्ण कल्पना आली. तरीही आता मागे पाऊल टाकता येत नव्हतं. ती मंचकावर बसली तरीही तिचं लक्ष अस्ताव्यस्त भोजपत्रांकडे जात होतं. अखेर ती उठली, भोजपत्र व्यवस्थित ठेवली, ग्रंथ व्यवस्थित ठेवले,
चंद्रप्रभेनं तिच्या मुखावरच्या विद्वत्तेचं तेज अधिकच वृद्धिंगत झालं होतं. परंतु पुढे येऊन हस्तस्पर्श करण्याचं धैर्य त्याच्याजवळ मुळीच नव्हतं. ती आता त्याच्या समीप आली. त्याच्या स्कंधावर आश्वासक हात ठेवत त्यांनी विचारलं, प्रणय भावनेत इतके अधिक गुंतलात स्वामी की कधीचे आम्ही अनेक प्रश्न विचारले, आपण मौनच होतात. देवी क्षमस्व, सहस्त्रवार क्षमस्व. आपण असं का बोलता आर्य? आम्हाला काही सांगता येणार नाही, कारण एकाही प्रश्नाचं उत्तर या क्षणी आम्हाला देताच येणार नाही. क्षमस्व देवी वेदवती, विद्वत्वती, विद्वोत्तमा. असं का आर्य? परस्परांना समजून घेण्यासाठी शब्द आवश्यक असतात. शब्दांना संदर्भ असतो, अर्थ असतो, प्रतिष्ठाही असते. त्या दिवशी शास्त्रार्थात आपण दिलेल्या ज्ञानानं समृद्ध झालेल्या आपल्या शिष्यांनी आम्हाला पराजित केलं. म्हणूनच आपल्यासारख्या विद्वान पंडिताशी आमचा विवाह झाला. अन्यथा काय? आम्ही कदाचित कुमारिकाच राहिलो असतो. आमच्या स्वयंवराचा पणच मुळी तो होता की जो आम्हाला शास्त्रार्थात पराजित करेल त्याच्याशीच आम्ही विवाह करणार. पिताश्रींना आणि मातेलाही हा माझा प्रण प्रिय नव्हता. त्यांचं म्हणणं होतं, आताच काय त्याचं. मातृगुप्ताला हवी ती संधी मिळाली होती. तो मंचकावर बसला. चंद्रप्रकाशात दीपदानाचा प्रकाश विसरला होता. सुगंधानं दरवळलेल्या या कक्षाकडे अद्यापही मातृगुप्तानं पाहिलंही नव्हतं. वेदवतीला तिच्या अंगभूत रस असलेल्या साहित्यातून दूर कसं नेण्याचं कार्य तो प्रथम करीत होता. त्याने विचारलंच, अन्यथा काय देवी? प्रथम आम्हाला आमच्या शास्त्राभ्यासाच्या अचूकतेचा अभिमान होता. आमच्या प्रत्येक शास्त्राभ्यासाची कसोटी प्रत्येक शास्त्रार्थात लागत होती. परंतु सतत 3 वर्ष व्यतीत झाली, परंतु आम्हाला कुणीही पराजित केलं नव्हतं. आता मात्र मनातून आम्ही पराजित झालो होतो. आमचा विवाह होणार की नाही या विचारानं मातापिता चिंताग्रस्त होते. ते म्हणायचे, आता हा आग्रह सोड आणि एखाद्या शूरवीराशी विवाह कर. मग काय आर्य? आपल्या शब्दांची प्रतिष्ठा राखत आमचा पण आम्ही निग्रहानं ठेवलाच. विवाहाची चिंता सर्वांनाच होती, मनातून आम्हालाही होती. पण आता परतणं असंभव होतं. युद्धभूमीतून शस्त्र टाकून माघार घेण्याइतकं अपमानास्पद होतं ते. आपण आलात आणि आम्ही धन्य झालो. देवी असं बोलू नका. सत्य तेच बोलतोय आम्ही, आणि शब्द सत्यावर आमचा प्रगाढ विश्वास आहे. घनघोर तिमिराला दूर करीत रविराजाचं आगमन व्हावं तसं सत्य हे प्रकाशमान असतं. वास्तुतः आम्ही हे सर्व सांगायला नकोच, कारण आम्ही विचारलेला प्रश्नही अनुचितच होता, हास्यास्पद होता, याची आम्हाला आता जाणीव झाली. मातृगुप्त आर्य, आम्हाला क्षमा असावी. कोणत्या प्रश्नाबद्दल बोलता आहात? मातृगुप्ताच्या हातून न कळत शब्दाचा बाण सुटून गेला. आता तो परत आपल्यावरच आदळणार आहे याची जाणीव होताच मातृगुप्त नखशिखांत थरारला. क्षमा असावी आर्य. आम्ही आपणाला शयनकक्षात पाऊल टाकताच विचारलं होतं, अस्ति कश्चित माग विशेषः. आम्ही क्षमाप्रार्थी आहोत. आमचे शब्द आपण मनावर घेतले नाहीत. मौन राहून आपण आम्हाला मनातून क्षमाच केलीत. आपण महान आहात आर्य. मातृगुप्ताच्या सहनशीलतेचा आता मात्र अंतच झाला. मनातले आवर्त एकवटून आले. सत्याशिवाय पर्याय नाही याची तीव्र जाणीव झाली. मातृगुप्त एकाएकी म्हणाला, देवी आता आपण थांबावं प्लीज. सत्याची आपल्याला जाणीव नाही, कारण ते आपल्याला ज्ञातच नाही. कोणतं सत्य आर्य? अत्यंत दाहक सत्य आहे. आपण ते सहन करू शकणार नाही. असं कोणतं सत्य आहे? प्रथम आपण आम्हाला अभय द्यावं. आम्ही अभय द्यावं असं घडलंय तरी काय? आम्ही संपूर्ण सत्य सांगणार आहोत, परंतु आपण आम्हाला कितीही क्रोध आला तरी अभय द्यावं. कारण साहित्य, संगीत, कला, शास्त्र यापैकी आम्हाला काहीही ज्ञात नाही. आपण जे कथन केलं यात संपूर्णतः असत्यता आहे, परंतु आपण जे काही सत्य सांगणार आहात त्या वचनांचा क्रोध आला तरीही आम्ही तुम्हाला मृत्यूदंड देणार नाही. हे राजा भोजाच्या कन्येचं वचन आहे. देवी विद्वत्वती, आम्हीच आपणाला वेदवती म्हणून संबोधलं. आपल्याला दिलेलं आम्ही जे नाव ते आपणाला प्रिय झालं, परंतु वस्तुतः विद्वत्वती हे नाव उच्चारणं आम्हाला कठीण वाटत होतं. कारण काय?
अत्यंत अधीर होऊन वेदवतीने विचारले. आम्ही ब्राह्मणपुत्र आहोत हे सत्य आहे, परंतु आमचा कुठलाही अभ्यास नाही. आम्ही आश्रमशाळेत गुरूंकडे जाऊन कुठलंही ज्ञान ग्रहण केलेलं नाही. आमच्यावर व्रतबंधासारखे संस्कारही झालेले नाहीत. आपण इथे आलातच कसे? आमच्याशी विवाह करण्याचा धैर्य असं झालंच कसं? विवाहाचा प्रस्ताव आपण मान्य कसा केलात? आपले शास्त्राभ्यासी पंडित शिष्य कोणी आणले? हे प्रयोजन कशासाठी? वस्तुतः ब्राह्मणपुत्र असल्याने आम्ही मृत्युदंड, कुठलंही दंड देण्याचं पातक करणार नाहीच. परंतु भोजराजाच्या राजप्रासादातल्या कुमारिकेला सौभाग्याचा अलंकार देताना आपले हात थरथरले कसे नाहीत? आपण इथवर आलातच कसे मातृगुप्त? मातृगुप्त धरतीकडे पाहत उभा होता. आपण असं का केलं? निदान एका कुमारिकेच्या भावनांचा बळी देताना तरी विचार करायचा होता. सत्य सांगावं की सांगू नये याच संभ्रमात होतो, भयभीत होतो. ब्राह्मणपुत्र असल्याने असत्य असह्य होत होतं. परंतु बोलावं आता, सत्य तेच सांगावं. 6 मास तरी उलटले असतील. आम्ही आपल्या प्रासादातल्या शिष्टाचाराचं, रीतिनीती नियमांचं कठोरतेनं पालन करीत होतो. मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते. हरिओम तत्सत. श्रीकृष्णार्पणमस्तु.